राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक ट्विट केलेलं आहे, तुम्ही वाचू शकता की महाराष्ट्रातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उन्नतीसाठी त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांच्या सक्षमीकरणासाठी उपाययोजना सुचवणे अत्यंत आवश्यक आहे। यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय सुमित्रा काकू, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकल महिलांसाठी सर्वसमावेशक धोरण आखण्यात येत आहे। पहा मित्रांनो, एकल महिलांसाठी सर्वसमावेशक धोरण आखण्यात येत आहे। म्हणजे ज्या महत्त्वाच्या ज्या योजना आहेत, प्रत्येक योजनामध्ये महिलांचा समावेश होणार आहे। आणि पहा, प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून एकल महिला धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी एकल महिला मसुदा समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। आपले सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात एकल महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्यव्यापी कार्यक्रम राबविण्यास सह्याद्री अतिथीगृह येथे दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी बैठक संपन्न झाली होती। या बैठकीत एकल महिलांच्या हितांसाठी आदरणीय दादांनी मांडलेले विचार या समितीच्या माध्यमातून प्रत्यक्ष आकार घेण्यात आहेत। ओके, पहा, आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांच्या अध्यक्षतेखाली हे मसुदा समिती काम करेल। आणि या समितीस महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक पक्षाचे पोलीस महानिरीक्षक, तसेच शालेय शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग, कृषी विभाग, कामगार विभाग, आदिवासी विकास विभाग व पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त या समितीचे सदस्य म्हणून काम करणार आहेत मित्रांनो। तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक, ग्राम विकास, नगर विकास, महसूल विभागाचे सहसचिव, उपसचिव काम करणार आहेत। तुम्ही पहा, महाराष्ट्र सरकार ठरवणार आहे की एकल महिला धोरण आखणारे देशातील पहिले राज्य आहे महाराष्ट्र राज्य। आणि एकल महिलांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे। याच्याद्वारे काय होणार आहे, एकल महिलांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मोठ्या स्तरावर मिळणार आहे आणि प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी सर्वसमावेशक धोरण आखण्यात येणार आहे। एकल महिला धोरण मसुदा तयार करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। एकल महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्यव्यापी धोरण ठरवणार। पहा, ह्या अगोदर असं नव्हतं, पण आता प्रत्येक योजनांसाठी महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे। विशेष करून ज्या विधवा महिला आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे प्रत्येक योजनांसाठी ज्या महाराष्ट्रातल्या आहेत। हे चांगली बातमी आहे मित्रांनो प्रत्येकासाठी। जितक्या माझ्या ताई आहेत, विधवा ताई आहेत, त्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। नवीन सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट करा।